मुंबई अंधेरी पूर्व येथील शेरे पंजाब कॉलनीत शनिवारी रात्रीच्या सुमारास महानगर गॅस पाईपलाईनच्या गळतीमुळे झालेल्या दुर्घटनेतील 3 जखमींपैकी एका जखमीचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला असून अमन हरिशंकर सरोज असे मृत तरुणाचे नाव असून तो अवघ्या 22 वर्षाचा होता। तर 21 वर्षीय अरविंद कुमार केतल या जखमी तरुणाची प्रकृती अद्याप चिंताजनक असून त्याच्यावर ऐरोलीतील बर्न रिसर्च सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत। अंधेरी पूर्व येथील शेर ए पंजाब कॉलनीतील गुरुद्वारासमोर असलेल्या रस्त्यातून जाणारी महानगर गॅस कंपनीची PNG पाईपलाईन मध्ये शनिवारी रात्रीच्या सुमारे 11:30च्या सुमारास गळती सुरू झाली। पाईपलाईनला गळती सुरू झाल्यानंतर शॉर्ट सर्किट होऊन त्या परिसरात मोठी आग लागली। या आगीत रस्त्यावर असलेला रिक्षा चालक आणि 2 दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले होते। जखमींना तातडीने जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। त्यापैकी अमन सरोज हा दुचाकीस्वार 50% भाजल्याने उपचारादरम्यान त्याचा सोमवारी मृत्यू झाला। त्यानंतर अरविंद कुमार केतल या जखमी तरुणाला नवी मुंबई ऐरोली येथील बर्न रिसर्च सेंटर या हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल करण्यात आल्यानंतर त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात होते। या संदर्भात जोगेश्वरी पूर्व ठाकरे गटाचे आमदार बाळा नर यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत ऐरोलीतील बर्न हॉस्पिटल प्रशासनाला भेट दिली। यावेळी त्यांनी जखमी युवकांच्या कुटुंबाला धीर दिला। तसेच रुग्णालयाने देखील प्रकृती सुधारत असल्याचे सांगितले। या संदर्भात आमदार बाळा नर यांनी गॅस गळती झालेल्या प्रकरणामध्ये दोषीवर कडक कारवाई करण्यात येईल असे सांगितले। जोगेश्वरीमध्ये गुरुद्वारा शेरे पंजाब सोसायटी गुरुद्वाराच्या समोर खोदकामाच्या याच्यामध्ये त्याशी शनिवारी रात्री 12-12:30च्या दरम्यान हे ॲक्सिडेंट झालं आणि त्याच्यामध्ये 3 जण अतिशय गंभीर जखमी झाले। त्याच्यापैकी अरविंद चेतराम कैतल आणि अमन सरोज असे 2 जणांना या ठिकाणी ॲडमिट केलं होतं। आज मी अरविंदला भेटलो, त्याची प्रकृती पूर्वीपेक्षा थोडी चांगली आहे। मोठ्या प्रमाणात जवळजवळ 52% त्याला भाजलेलं आहे। आता डॉक्टरांच्या माध्यमातून त्याची तपास हे चालू आहे, उपचार चालू आहेत। पण अजून 1-2 दिवसामध्ये नक्की अजून थोडा फरक काय जाणवेल। मला वाटतं जे एवढं मोठं भाजलेलं होतं तरी पण पूर्वीपेक्षा परिस्थिती चांगली आहे। त्या ठिकाणी जी घटना घडली तर रस्त्याचं काम होतं की खाजगी काम होतं त्याचा अजून शोध लागलेला नाही आहे। जो JCB धारक होता तो त्याने पलायन केलेलं आहे आणि त्याच्यावर केस देखील गुन्हा नोंद झालेला आहे। निश्चित त्याच्याबरोबर कारवाई होऊन त्याच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर यांना आर्थिक मदत देखील मिळणं गरजेचं, आमचं ते प्रयत्न चालू आहेत। माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्याशी भेटून आलोय, सांगू आणि पत्र देखील दिलेलं आहे। पण बघू आता आमचे प्रयत्न सुरू आहेत। याविषयी विधान परिषद सदस्य ॲडव्होकेट अनिल परब यांनी नियम 93 अन्वये सूचना मांडली होती। त्याच गृह राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की JCBच्या साहाय्याने रस्त्याचे खोदकाम करताना संबंधित कॉन्ट्रॅक्टरने महानगरपालिकेकडून परवानगी घेतली नव्हती। त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे व JCB चालकाला देखील अटक करण्यात आली आहे। तसेच या दुर्घटनेत 3 जखमी झाले असून दुर्दैवाने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे। उर्वरित दोघांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे। या प्रकरणी संबंधित कंत्राटदार तसेच ड्रायव्हरला अटक करण्यात आली असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी महानगरपालिकेकडून कंत्राटदाराकडून परवानगी घेतली जाते की नाही याची तपासणी करावी असे निर्देशही देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले।